नमस्कार. MPSCची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाळ देशपांडे. राज्यसेवा परीक्षा 2019 द्वारे माझी उपजिल्हाधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. त्यापूर्वी राज्यसेवा 2017 मध्ये माझी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली होती. त्याचबरोबर STI म्हणून सुद्धा 2017 मध्ये माझी MPSC द्वारे निवड झाली होती. त्यानंतर आता सध्या मी नायब तहसीलदार म्हणून अमरावती येथे प्रोबेशन चालू आहे आमचं. तर झालं असं आहे की सध्या MPSCच्या परीक्षांच्या तारखा आणि MPSCचा अभ्यास याबाबतचं बरेच विद्यार्थी विचारतात की सर काय होणार, तारखेचं काय होणार. तारखेचं तर आपण आताच काही सांगू शकत नाही, आपण त्याबाबत काहीच सांगू शकत नाही. तर आपण फक्त कशाबद्दल बोलू शकतो, तर अभ्यासाबद्दल, की अभ्यास कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि काय आता तुमची पुढची स्ट्रॅटेजी असायला हवी. झालं असं की प्रिलिम्सच्या 2 ते 3 दिवस अगोदर MPSCची म्हणजे एक्झाम होणार नाही असं डिक्लेअर करण्यात आलं शासनाद्वारे, MPSCद्वारे. त्यामुळे आता पुढची तारीख माहिती नाही आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रिलिम्सपर्यंतचा सगळा अभ्यास झाला आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी कॅन्सल झाली म्हणून ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती विद्यार्थ्यांची. त्यामुळे आता काय करायचं हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे की मेन्सचा अभ्यास करायचा का प्रिलिम्सचा अभ्यास करायचा की दुसऱ्या कोणत्या एक्झामचा अभ्यास करायचा. तर यामध्ये मग आपण आपल्या प्रायोरिटीनुसार मार्ग ठरवू शकतो. मी जर तुमच्या जागी असतो की माझा प्रिलिम्सचा अभ्यास पूर्ण झाला आणि 2 दिवस अगोदर एक्झाम रद्द झाली आहे, ती रद्द म्हणण्यापेक्षा ती पोस्टपोन झालेली आहे, पुढची तारीख माहिती नाही आहे, तर मी काय केलं असतं, मी सर्वात अगोदर प्रिलिम्सचा अभ्यास थोड्या दिवसासाठी का असणार थांबवला असता आणि मेन्सचे काही टॉपिक्स सिलेक्ट केलेले असते. मेन्सचे 3 असे टॉपिक्स आहेत जे आपण जर अगोदर प्रिपेअर केले तर प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीच्या गॅपमध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सर्वात अगोदर मी लॉज मेन्सचा GS2 मध्ये लॉज जे आहेत कायदे 10 कायदे आहेत, ते 10 कायदे अगोदर वाचून काढले असते. 10 कायद्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असते, त्याच्यावरचे आलेले प्रश्नोत्तर सोडवले असते आणि ह्या 10 कायद्यांच्या अभ्यासानंतर GS3 हा सब्जेक्ट घेतला असता. तसा GS3ला अभ्यास करायला बराच कालावधी लागतो, 1 ते 1.5 महिना डेडिकेटेडली लागतो. आणि मेन्ससाठी अननोन असलेला फक्त GS3 हाच सब्जेक्ट असतो. बाकीचे सगळे सब्जेक्ट विद्यार्थ्यांना प्रिलिम्समध्ये त्यांचा अभ्यास झालेला असतो, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, हिस्ट्री, सायन्स, टेक, एन्व्हायरमेंट ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे लॉज, GS3 आणि त्यानंतर मग मराठी, इंग्लिश, व्याकरण असा हा साधारण 2 ते 3 महिन्याचा कालावधी आपला ह्या 3 सब्जेक्ट आपण 2 महिने सफिशियंट झाले, 2 महिन्यांचा कालावधी या 3 गोष्टींसाठी देऊ शकतो. परंतु जर नंतर MPSCची आता सपोज काही दिवसांनी पुढची तारीख डिक्लेअर झाली आणि आता एक्झाम ऑफकोर्स 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीने तारीख आपल्याला कळण्याची शक्यता असते, कारण अचानक असं कोणीच सांगत नाही की 7 दिवसानंतर एक्झाम आहे वगैरे. त्यामुळे 1-1.5 महिन्याचा कालावधी मिळू शकतो. मग त्या दरम्यान आपण काय करायला पाहिजे, प्रिलिम्सचा अभ्यास झालेला असतो, GSचा झालेला असतो, CSATचा झालेला असतो. फक्त आता आपल्याला त्या अभ्यासाच्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे. म्हणून ज्या वेळेला आपण लॉ आणि GS3 त्याचबरोबर व्याकरण ह्याचा अभ्यास करत असतो, त्याचबरोबर प्रिलिम्सच्या जस्ट टचमध्ये राहण्यासाठी जे आपण GS वाचलेलं असतं किंवा CSATचा अभ्यास केलेला असतो त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यामुळे GS प्रिलिम्सचं वाचण्यापेक्षा त्याच्याशी संबंधित ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यावरती आता विद्यार्थ्यांनी भर द्यायला पाहिजे दरम्यानच्या काळामध्ये, जोपर्यंत प्रिलिम्सची डेट येत नाही तोपर्यंत. कारण जोपर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह सोडवणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या विषयाचं काय म्हणू असं सॉलिड माहिती भेटणार नाही. ती जर व्यवस्थित नॉलेज भेटलं त्या विषयाचं की मग प्रश्न आपण वाचलेल्याच गोष्टींवर नाही आला तरी आपल्याला ते सोडवता येतो, कारण त्या पर्यायांमध्ये तरी एखादी अशी गोष्ट असते जी आपल्याला माहिती असते, त्यावरून आपण ते रिलेट करू शकतो. याला आपण काय म्हणू, इनडायरेक्ट रिलेशन्स लावू शकतो प्रश्नाचं, पर्यायांचं, आणि त्यावरून आपण एक उत्तर काढू शकतो. आणि म्हणून डायरेक्ट जरी आपल्याला एखादा ऑब्जेक्टिव्ह GSमधला येत नसला तरी त्याचं आपण रिलेशन्स लावून लॉजिकली आन्सर लिहू शकतो. आणि GSमध्ये असे बरेच प्रश्न असतात की जे आपल्याला लॉजिकलीच सोडवावे लागतात. डायरेक्ट सापडणारे प्रश्न खूप मर्यादित असतात. जर डायरेक्ट सापडणारे प्रश्न जर आपल्याला पुस्तकांमध्ये किंवा कुठे जर भेटले असते तर आजपर्यंत म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांचं GSमध्ये स्कोअर एकदम 150च्या आसपास आला असतं. परंतु GS तिथपर्यंत जात नाही. आपलं नॉर्मली 100च्या आसपास GSचं 100 ते 80च्या दरम्यान रेंज असते. मग ही रेंज वाढवण्यासाठी किंवा किंबहुना टिकवण्यासाठी, कसाही पेपर आला तरी रेंज टिकवण्यासाठी काय करावं लागतं, तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. GSची प्रॅक्टिस करणे, CSATची प्रॅक्टिस करणे, आणि जोपर्यंत आपल्याला पुढची तारीख कळत नाही आहे तोपर्यंत मेन्सचे कायदे, GS3, HR, HRD आणि मराठी, इंग्लिशचं व्याकरण ह्या 3 गोष्टींची प्रॅक्टिस करणं, हे असे 5 गोष्टी फॉलो करायला म्हणजे मी जर विद्यार्थी असतो तर सुरुवात केली असती. मग आता GSची प्रॅक्टिस करण्यासाठी बेस्ट सोर्सेस कोणते आहेत, तर सर्वात अगोदर जो की मी नेहमी सांगत असतो
सर्वात चांगला बेस्ट सोर्स म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आयोगाच्या क्वेश्चन पेपर्समध्ये सुद्धा अशी एक साधारण पॅटर्न दिसत नाही. आयोग आहे, त्यामुळे ती बॉडी दरवर्षी पॅटर्न चेंज होतात. GSचे क्वेश्चन असे येतात, पहिल्या वर्षी सोपे येतील, दुसऱ्या वर्षी एकदम टफ येतील, तिसऱ्या वर्षी आपण विचारसुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीचे प्रश्न असतात. मग ह्या GSमध्ये परंतु काही सब्जेक्ट असे आहेत जे आपण व्यवस्थित अभ्यास केले तर त्यांच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. त्यातला सर्वात टॉपचा सब्जेक्ट म्हणजे पॉलिटी आहे. राज्यशास्त्र हा असा विषय आहे ज्यावरती GSमध्ये 15 ते 16 प्रश्न असतात आणि त्यामध्ये आउट ऑफ मार्क्ससुद्धा मिळू शकतात. फार तर 14पर्यंत आपण त्याची उत्तरं देऊ शकतो. त्यामुळे तो विषय महत्त्वाचा ठरतो. त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यासाठी जसं आपला लक्ष्मीकांतचा रिसोर्स आहे, लक्ष्मीकांतवर आधारित क्वेश्चन पेपरसुद्धा सोडवणं, म्हणजे क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह सोडवणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. लक्ष्मीकांतनंतर पॉलिटीनंतर एन्व्हायरमेंट, त्याच्यावरती 5 प्रश्न असतात. एन्व्हायरमेंटचं सुद्धा आपण सांगू शकतो की 5 प्रश्न हे इंटरनॅशनल बॉडीज, कायदे ज्यांच्याशी संबंधित येतील. 2 प्रश्न बेसिक एन्व्हायरमेंटवरती येतील, इकॉलॉजी म्हणजे काय, इकॉलॉजिकल निश म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, अशा गोष्टींवरती येतील ते 5 प्रश्न. त्यानंतर जिओग्राफीमधला फिजिकल जिओग्राफीवरती 10 ते 12 प्रश्न असतात. टोटल जिओग्राफीवरती 15-16 असतात, परंतु त्यातला काही पाठ हा ह्युमन जिओग्राफीचा असतो किंवा इकॉनॉमिक जिओग्राफीचा असतो. त्यातले 10-12 प्रश्न हे फिजिकल जिओग्राफीवर असतात. फिजिकल जिओग्राफीचे आपण म्हणजे तो एक बेसिक नॉलेज आहे, तेवढं केलं की आपल्याला त्यातलं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देता येतात जिओग्राफी. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे सायन्स टेक हा मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे GS प्रिलिम्ससाठी. आता मेन्सचं सायन्स टेक हे थोडं ॲप्लिकेशन ओरिएंटेड असतं, परंतु प्रिलिम्सचं फंडामेंटल सायन्स असतं, बेसिक सायन्स असतं. स्टेट बोर्डची पुस्तक NCERT याच्यावरून सुद्धा आपण ते प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठी परत 2 गोष्टी कराव्या लागतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस आणि नवीन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सची प्रॅक्टिस. नवीन ऑब्जेक्टिव्हची याच्यासाठी की प्रिव्हियस झाल्यानंतर आपल्याला तर पुढे काय अजून अशी कोणती गोष्ट जी आपल्याला माहिती नाही, ती माहिती करून घेण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवावे लागतात. आणि त्यासाठी मग एखादी टेस्ट सिरीज लावणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. परंतु आता सध्याच्या काळामध्ये टेस्ट सिरीज कोणत्या अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे एखादा सोर्स शोधा असं ज्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ज वगैरे पाहायला मिळतील. मध्यंतरी HV देसाई सेंटरमध्ये ज्यावेळेस आमचं जॉईनिंग व्हायचं बाकी होतं त्यावेळेस आम्ही एक टेस्ट सिरीज चालवली होती. त्या टेस्ट सिरीजमध्ये म्हणजे सर्व अधिक क्लिअर झालेले लोक जे आहेत MPSC त्यांच्यामार्फत आम्ही क्वेश्चन पॅटर्न सेट करून किंवा एक टेस्ट सिरीज शेड्यूल केली होती. ती टेस्ट सिरीज आपण दरम्यान जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान ती चालवली होती. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्याशी संबंधित अजून प्रश्नांची सुद्धा मागणी केली होती. तसे आणखी ॲडिशनल क्वेश्चन्स आणि टेस्ट सिरीजमधले सगळे क्वेश्चन्स असे GSचे एक स्टँडर्ड्स बनवले होते. आता हे क्वेश्चन्स टेस्ट सिरीज तर सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे एक पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये एक कंपाईल केलेलं आहे GS सिम्प्लिफाईड म्हणून MPSCचं हे पुस्तक आलेलं आहे. तुम्हाला ह्याचा म्हणजे काय म्हणू आपण ऑब्जेक्टिव्ह शोधण्यासाठी फायदा नक्कीच होईल. आणि अशा गोष्टी ज्या आपण आपल्या अभ्यासातून अजून स्किप झालेल्या आहेत त्या शोधण्यासाठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. आणि खास करून हे जे 4 सब्जेक्ट आहेत, आता प्रिलिम्सचं GS कसं खूप अनप्रेडिक्टेबल आहे, पण त्या अनप्रेडिक्टेबिलिटीमध्ये सुद्धा आपल्याला जर कुठे अंदाजा घ्यायचा असेल तर पॉलिटी, एन्व्हायरमेंट, जिओग्राफी, सायन्स टेक हे 4 विषय आपण खूप चांगल्या पद्धतीनं अंदाजा घेऊन सोडवू शकतो. मग ह्या प्रत्येक विषयाचा स्ट्रॅटेजी कशी असावी, पॉलिटीचा अभ्यास कसा करावा, ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास कसा करावा, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स एक आहे 15-16 प्रश्न असतात त्याचा अभ्यास कसा हवा. मी पर्सनली करंट अफेअर्सबद्दल याच्यामध्ये लिहिलेलं आहे की करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी काय असावी, करंट अफेअर्सच्या कोणत्या गोष्टींवरती फोकस करावा, तसंच पॉलिटीच्या कोणत्या गोष्टींवरती फोकस करावा, एन्व्हायरमेंटच्या कोणत्या गोष्टींवरती फोकस करावा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्ट्रॅटेजी प्लस प्रॅक्टिस ह्या 2 गोष्टी प्रॅक्टिससाठी हे पुस्तक चांगलं उपयोगी पडू शकतं. आणि दुसरं म्हणजे CSATची प्रॅक्टिस, परंतु ती आता काय म्हणू बरेच पेपर सोडवले असणार आहेत प्रत्येकानं, कारण एक्झाम 2 वेळेस पोस्टपोन झाली आहे. त्यामुळे आता ज्यावेळेस डेट येईल त्यावेळेस CSATची प्रॅक्टिस करणं सुरू करा. तोपर्यंत फक्त GS आणि मेन्सचं GS ह्या प्रिलिम्स GS आणि मेन्स GS याच्यावरती फोकस राहू द्या. प्रिलिम्स GSमध्ये सुद्धा एक्स्ट्रा रीडिंगच्या ऐवजी आता ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग आता की आहे, कारण एक्झाम इतकेदा म्हणजे साधारण 7 ते 8 महिने एप्रिलमध्ये सुरुवातीला होणार होती. 7-8 महिन्याचा गॅप आहे. एक काय म्हणू आपण डोक्यामध्ये एक हे होऊन जातं, पॅनिक येऊन जातं की वाचलेल्यासुद्धा गोष्टी आठवत नाहीत कधी आणि कधी एक्स्ट्रा रीडिंग केल्यामुळं आपण मनाचे अंदाज लावतो आणि सोप्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा चुकवतो. त्यामुळे प्रॅक्टिस करा, ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. तर हे झालं प्रिलिम्स आणि मेन्सबद्दलचं. दरम्यानच्या काळात काय करायचं, ज्यावेळेस MPSCच्या पुढच्या तारखा येतील त्यावेळेस तर मग प्रिलिम्ससाठी वाटल्यास आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया किंवा सेपरेटली आपण बोलूया. ठीक आहे. तर अपेक्षा करतो की सर्वांच्या मनातील शंका दूर झालेल्या असाव्यात. तर भेटूया नंतर.
ठीक आहे, थँक्यू.